प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धनगर समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। जातीय दंगली घडवणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारला बाजूला सारून महाविकास आघाडीला साथ देण्याचे करण्यात आले आवाहन। वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यात निर्धार सभा संपन्न। धुळे विधानसभेसाठी जितेंद्र सिरसाट यांची उमेदवारी जाहीर। लोणखेड येथील सरपंचपदी तिरोनाबाई काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड। आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत आदिवासी तरुणांना रोजगार देण्याची मागणी। आणि मदारी समाजाला इतर जिल्ह्यांप्रमाणे तलाठी मार्फत गृह चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत तात्काळ शासन निर्णय जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजातर्फे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे काही काळ दुतर्फा वाहतूक खोळंबली होती। धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत तात्काळ शासन निर्णय जारी करावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी धनगर समाजातर्फे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे काही काळ दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे। सन 1956 मध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर नावाची जमात दाखल करण्यात आली। मात्र र च्या जागी ड चा चुकीने उल्लेख करण्यात आल्यामुळे धनगर समाज गेल्या 68 वर्षांपासून संवैधानिक हक्कापासून वंचित आहे। धनगर नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली आहे। महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा स्पष्ट केले आहे की धनगर जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे। त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे। धनगर नावाची जमात 1956 मध्ये आणि त्याआधी महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, परंतु धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे। त्यामुळे धनगरच्या जागी धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम 242(1) नुसार आवश्यक आहे। या मागणीसाठी धनगर समाज 68 वर्षापासून संघर्ष करत आहे। पंढरपूर आणि लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्याची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांच्या भावना तीव्र आहे। पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान 3 व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कारवाई झालेली नाही। आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या अहवालाने अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली, मात्र सरकारने धनगर समाजाचा अंत पाहू नये। समाजाच्या भावना गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा व समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात सुनील वाघ, अमोल मासुळे, अमोल पुकळे, गुलाब गर्दे, निखिल पाटील, बंटी पाटील, नंदू बागले, भटू वाघमारे, गणेश गर्दे, शांताराम पाटील, भगवान गर्दे, सोमनाथ पाटील, मुकुंद दायरे, भारत ठाकरे, विठ्ठल मंडगे, सुभाष आढाळे, बापूसाहेब बागुल, प्रतीक बागुल, ईश्वर धनगर, कृष्णा धनगर, राजधर धनगर, आत्माराम सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, रवींद्र मोरे, संतोष खेडेकर, दीपक धनगर, शांतीलाल पाटील, विलास पाटील, संजय पगारे, समाधान धनगर, जिभाऊ पाटील, मोहन ठोंबरे, ॲडव्होकेट विजय पाटील, महेश बाविस्कर, युवराज आटकर, ज्ञानेश्वर धनगर, मुकेश बागुल, धीरज बच्चाव, संदीप गठरी, दत्तू थोरात, विठ्ठल लांडगे, निंबा मासुळे, बटू वाघमारे, गुलाब सुपनर, दीपक सुपनर, युवराज बोरसे, प्रताप धनगर, नितीन धनगर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, त्यात पंढरपूर, नेवासा, लातूर या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचे काही तरुण बांधव गेल्या 15 दिवसापासून प्राणांकित आमरण उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 15 दिवसापासून शासनाशी सातत्यानं या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू व्हाव्यात, त्याची अंमलबजावणी करावी, धनगर जातीचे खोटे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आपण शासनाशी चर्चा करत आहोत। परंतु शासन या गोष्टीला अजूनही कुठल्या पद्धतीचा दुजोरा द्यायला तयार नाही। म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी, सर्वपक्षीय संघटनांनी आज महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आज
सर्व सकल धनगर समाजाच्या माध्यमातून आपण रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक दृष्टिकोन आहे. अत्यंत शांततेने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत. त्याच धर्तीवर आज धुळे जिल्ह्यातही या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे. आमची शासनाला विनंती आहे, तातडीने धनगर समाजाचा धनगर आणि धनगड हा शब्दाचा जो खेळ आहे तो बंद करून महाराष्ट्रात धनगर अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच या आदिवासी सवलतींच्या पात्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या सवलतीपासून वंचित आहेत. म्हणून आमची शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने धनगडा हा शब्द रद्द करून त्या ठिकाणी धनगर असा स्पष्ट उल्लेख असल्याने घटनेमध्ये सुद्धा तसं नमूद असल्यामुळे तातडीने शासनाने याबाबत दखल घेऊन त्या पद्धतीचा GR काढून धनगरांना ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आजच्या या रास्ता रोकोमधली आपली प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या समाजाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा आजच्या या बैठकीच्या या रास्ता रोकोच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. आमची शासनाला विनंती आहे की अत्यंत शांत आणि संयमशील असा हा धनगर समाज आहे. आमच्या शांततेचा संयमाचा त्यांनी अंत पाहू नये आणि तातडीने आमच्या मागण्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तो GR पारित करावा. अन्यथा येत्या विधानसभेत आणि पुढील काळात सर्वच राजकीय पक्षांना याचा परिणाम भोगावा लागेल अशी या ठिकाणी मी नमूद करतो. महायुतीचे सरकार हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करत असून जातीय दंगली घडीत आहे. म्हणून अशा भ्रष्ट सरकारला बाजूला सारून महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळे येथे शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनादरम्यान आयोजित कार्यक्रमात केले. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारला बाजूला सारून महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज यात्रेचे आगमन झाल्यानिमित्त हिरे भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील पुढे म्हणाले की राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकांवर बोट ठेवून महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने करण्यात येत आहे. राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांवर प्रचंड नाराजी दिसत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून याची जी प्रचिती आली आहे. लोक त्यांच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत हे सिद्ध झाले. यामुळे पराभवाच्या भीतीने तिजोरी उघडून ठेवण्यात आली आहे. परंतु आता सरकारच थकबाकीदार झाले आहे. आजवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण भविष्यात कदाचित ठेकेदार आत्महत्या करतील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे आणि मालेगाव शहरामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या दोन्ही समुदायाने महायुतीचा डाव ओळखून त्यांचा हेतू साध्य होऊ देऊ नये. लवकरच नवा चेहरा देण्यात येईल. यावेळी भ्रष्ट महायुतीला बाजूला करा. धुळेकरांची खंत भरून काढून धुळे शहराला खानदेशातील सर्व सुविधा असलेले शहर बनवू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या प्रसंगी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख, महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. त्याचप्रमाणे खासदार अमोल कोल्हे यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्षा सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, प्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी, प्रसिद्ध व्याख्याते कराळे गुरुजी, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, सैनिक आघाडीचे बाबासाहेब जाधव, आमदार सुनील भुसारा यांच्यासह प्रदेश पातळीवरून प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, कर्मचारी, युवक, महिला, ज्येष्ठ आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे काय गाडीने प्रवास करण्यात होत्या, पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टरने तुमच्याकडे येऊ आणि तोंडायची सभा करू सोडही गेली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील आणि त्याची विधानं करणारी लोक, सत्तेत बसणारे आमदार असतील, तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि सरकार जाणार आहे. जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन टोकाला नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पोळी भाजता येते का बघायचं. पण मला त्यांना सांगायचं की जुनी स्टाईल 10-20 वर्षापूर्वी ठीक आहे, तुम्ही याच पद्धतीने सत्तेवर आला, पण आज महाराष्ट्रातला मुस्लिम समाज देखील शहाणा झालेला आहे. तुमचा यातला डाव त्यांनाही कळतो
आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी दंगा का व्हायला लागले. दोन्ही बाजूने संयम बाळगा. कोणालाही कोणत्याही प्रकारे भावना उपयुक्त करणारं भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही, कारण त्यांचा हेतू हा धर्माच्या बाबतीत नाही तर भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकसंघपणाने काम करायला लागले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार. आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की मागच्या वेळी मला माहिती आहे निवडणूक कशी झाली तुम्हाला माहिती आहे. त्यातल्या काही लोकांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. सगळ्यांच्या चुरल्या आणि राशा काय जमणाऱ्या असतात असं नाही. पण आता पुन्हा उद्याच्या निवडणुकांमध्ये एक सक्षम नवा चेहरा आपण या निवडणुकीत पुढे करण्याचा प्रयत्न करू. आम्ही शिवसेनेशी बोलतोय, काँग्रेस पक्षाशी बोलतोय. पुढच्या 2-4 तारखेपर्यंत काही ना काही निर्णय होईल आणि आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय. या महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकसंघ राहून काम करूया. मी रणजित राजे यांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी बराच प्रयत्न करून आजची ही आमची गावात मिरवणूक काढली आणि आम्ही राजवाड्यांच्या धुळे शहरातील साखर रोड परिसरातील रामनगर संगमा चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित निर्धार सभेत माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी त्यांची वंचित तर्फे धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. येथे निर्धार सभा रविवारी सायंकाळी संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली. सभेतील गर्दी पाहून प्रस्थापितांना धडकी भरली आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे हे केंद्र आणि राज्य सरकारवर बरसले. तसेच भाजप आणि काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाले की सरकारचं काम हे दान धर्म करणे नाही. सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दान धर्म करीत आहे, तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना या घटना रोखण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. जनता अनेक प्रकारे टॅक्स भरते. टॅक्सच्या पैशातून सरकारची तिजोरी भरली जाते. त्या तिजोरीच्या पैशातून महिलांना स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून हा तिजोरीचा पैसा लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून उधळला जात आहे. सरकारकडे आता कुठला कृती कार्यक्रम राहिलेला नाही, म्हणून लाडकी बहीण योजना आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना जी अपेक्षा होती की प्रचंड बहुमत मिळेल, परंतु महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या भाजपला सपशेल नाकारले, कारण मोदी सरकार हे संविधान संपवायला निघालेलं होतं. मात्र जनतेने मोदींना लोकसभेत चांगलाच धडा शिकवला. आता विधानसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून राज्यातील सरकारला जनता धडा शिकवेल. प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, चंद्रमणी लव्हाणे, आबासाहेब खैरनार, डॉक्टर कृष्ण मोहन सैंदाने, बौद्धाचार्य सुरेश लोंढे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर करात, चंद्रमणी वाघ, युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, उपाध्यक्ष संदीप गायकवाड, युवा नेते धनराज सिरसाट, पूनम सिरसाट, किरण देवरे, प्रवीण सिरसाट, सतीश आयरे, प्रेम सिरसाट, ऋतुराज वाघ यांच्यासह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्या माणसाचा प्रश्न नाही, तो पक्ष सुद्धा आपला असला पाहिजे. त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या बाजूचे निर्णय असले पाहिजे. हे सगळं आपल्याला जर घडवून आणायचं असेल, फक्त 2 महिन्याचा वेळ आहे. 2 महिन्यानंतर कोणताही वेळ नाही आहे. निकाल आपल्या विरोधात लागलेले आहेत. तर तुम्हाला आरक्षण वाचवायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाबाळांना शासकीय नोकऱ्या भेटल्या पाहिजे, वाटतं की नाही वाटतं? 1,500 रुपयात गेल्या महिला सगळ्या लाडक्या बहिणी कोण कोणा देतो? सगळ्याच लाडक्या आहेत. सगळ्या लाईन लावून आमच्या बँकेच्या बाहेर. अरे बापरे बाप, एवढ्या लाडक्या. त्या सुभाष भामरेला विचारलं का कधी? त्या मोदी आणि बीजेपीनं प्रत्येकाला 15-15 लाख रुपये द्यायचं वचन दिलं होतं. किती होतं वचन? 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीनं वचन दिलं की आमचं सरकार बनवा, प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख.
मी पण हिशोब लावला, आई बाप मी भाऊ बहीण मुलं 5 गुरुले 15 झालं बघा लोकप्रती. काय आपल्याला घेणं कधी म्हणते नाही 15 लाख देतो तर दाबलं लोकांनी खटाखट बटन. अरे 15 लाख देतो म्हणलं आणि कोणाला पानं पुसले 1500, तरी बरेच लोक खुश आहेत. 1500 रुपये ते पण निवडणुकीच्या तोंडावर. ते पण का? कारण महाराष्ट्रातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मस्ती उतरवली, म्हणून त्यांना आता कळालं की लोकांना पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासोबत या लोकांनी एवढ्या खोट्या योजना बनवल्या आहेत. एक योजना ऐकली असेल तुम्ही, उज्ज्वला गॅस योजना. मोफत किती लोकांना गॅस मोफत भेटला 5 वर्ष? एकही माणसाला. प्रत्येक महिला जेव्हा गॅस भरायला जाते तेव्हा मोदीला आणि भाजपाला 4-2 शिव्या देते. शिव्या द्यायच्या म्हणजे जेव्हा किराणा दुकानात गेल्या, गॅस भरायला गेल्या, म्हणजे बरोबर काँग्रेसला आणि भाजपाला आमच्या महिला मंडळ आमचं माणसं शिव्या घालतात. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ते शिव्या देऊन यांचं काही बिघडत नाही. जर तुम्हाला तुमचं रक्त पिणाऱ्या बदमाशांचा मुकाबला करायचा असेल, बटन गॅस सिलेंडरचं दाबा. गॅस सिलेंडरचं बटन आपलं चिन्ह ठरलेलं आहे. लावलं कधी आपलं चिन्ह ठरलेलं आहे. गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे नरेंद्र मोदीचा घडा दाबणं. काँग्रेसच्या भाजपाच्या सगळ्या पुढाऱ्यांचा इथं मला चांगली कल्पना आहे. इथं रोहिदास पाटलापासून कुणाल पाटलापासून ते सुभाष भामरे पर्यंत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला तुम्ही 2 वेगवेगळ्या पार्ट्या समजण्याची भूल करू नका. या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे. आणि जेव्हा अक्षय भालेरावचा खून होतो, जेव्हा गिरधरी तबगालेचा खून होतो, कोण येतो आपले डोळे पुसायला? आपल्या देशाचा प्रधानमंत्री. साधा ऋषभ पंत, शिखर धवन, क्रिकेट खेळणाऱ्या लोकांची बोटं फुटली, बोटं तुटली, फ्रॅक्चर झाली तर आपल्या देशाचा प्रधानमंत्री ट्विट करतो, याचं बोट बाबा फ्रॅक्चर झालं, याचं बोट लवकरात लवकर राहिलं पाहिजे आणि त्यानं भारतासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि बहुतांच्या तरुण मुलांची नांदेडमध्ये मुडदे पडतात, आमच्या माता मावल्यांवर बलात्कार होतात. कोणता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी त्यांचे डोळे पुसायला जात नाही. होता आणि प्रचंड मोठा तणाव तिथे निर्माण झाला. आम्ही हे मान्य करतो, आम्ही हे या ठिकाणी लक्षात आणून द्यायला मागत आहोत की आता अशा प्रकारे तणाव निर्माण करून एक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम डाव या ठिकाणचं युती सरकार करणार आहे. मुसलमानांची मतं बाजूला, हिंदूंची मतं बाजूला, एक धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना घडवल्या जातील. आणि महाराष्ट्रामध्ये आज जे शांततेचं आणि संवादाचं वातावरण आहे ते बिघडवून निवडणुकीमध्ये आपल्याकडे मतदान घेण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे डावपेच रचले जातात. त्याच्या विरुद्ध आपण शहाणपणाने आणि खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. विशेषतः या ठिकाणचा जो धर्मनिरपेक्षतेचा सेक्युलरिझमचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला आठवत असेल की बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या मजारीवर गेले, त्याच्या विरुद्ध खूप मोठी या ठिकाणी चर्चा झाली. परंतु त्या काळामध्ये तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसलमान तरुणांचं मॉब लिंचिंग झालेलं होतं. याचं कारण त्यांनी औरंगजेबाचे डीपी ठेवलेले होते आणि औरंगजेबाचे डीपी ठेवले म्हणून त्यांच्यावरती हल्ले करून त्यांचे खून करण्याच्या घटना झाल्या. त्याच्यामधून तणाव वाढलेला होता. आणि त्याच वेळेस बाळासाहेब जेव्हा औरंगजेबाच्या मजारीवरती औरंगाबादमध्ये गेले, त्याच्यानंतर तो संपूर्ण जो विषय आहे तो विषय एक प्रकारे डिफ्यूज करण्यामध्ये आपण यश मिळवलं. बाळासाहेब आंबेडकरांची ही हिंमत आहे
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कोणी जातीयवाद करत असेल, कोणी धर्मांधता करत असेल, तर त्याच्या विरोधात वेगळपणे उभं राहण्याचं जर का धैर्य कोणाच्याकडे असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आपल्याला दिसतं, वारंवार दिसतं. कारण ज्यावेळेस मशिदीच्या समोर बोंगे लावून हनुमान चालीसा आम्ही म्हणणार आहे असं जेव्हा हाक दिलेली होती राज ठाकरेंनी, तेव्हा त्याच्या विरोधामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी उभी राहिली. आम्ही तुम्हाला मशिदीच्या समोर भोंगे वाजवून हनुमान चालीसा म्हणू देणार नाही. हनुमान चालीसा म्हणायचं असेल तर तुम्ही मोकळ्या मैदानामध्ये म्हणू शकता, परंतु मशिदीच्या समोर भोंगे लावणं हा प्रोत्साहन आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही ही हाक दिलेली होती की आपण शांतता मोर्चे काढायचे आहेत आणि आपल्या गावागावामध्ये अशा प्रकारे मुसलमानांच्या विरुद्ध जातीयवाद भडकवून त्या ठिकाणी दंगली घडवण्याचं जर का कोणी काही करत असेल तर ते आपण म्हणून काढायचं असेल तर आज पर्याय कोणता आहे? बी टीमचा आरोप करायला काही लागत नाही. बी टीमचा आरोप ते आपल्याला वारंवार करतात, परंतु जे आपल्यावरती बी टीमचा आरोप करतात त्यांच्यातलेच एकामागून एक त्यांचे मंत्री, त्यांचे आमदार बीजेपी मध्ये गेल्याचं आपण पाहतो. अशोक चव्हाणांचं उदाहरण आपल्याला माहिती असेल. अशोक चव्हाण तर कित्येक वर्ष काँग्रेसचा मंत्री राहिलेला माणूस सहजपणे भाजपमध्ये जातो. आज लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी बीजेपीला व्होटिंग केलं, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम काँग्रेसने केलेलं नाही. हे बळी न जाता आपण शांतपणाने विचार करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे की जे आम्ही एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज सर्व वंचित समूहाला, विशेषतः ज्याच्याकडे कोणतं निवडणुकीमध्ये वाटायचा पैसा ज्याच्याकडे नाही आहे अशा गरीब उमेदवारांना घेऊन आम्ही चाललेलो आहोत. तर हे जर का आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी सामाजिक लोकशाहीचं पूर्ण करायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं राजकारण नीट समजावून घेऊन त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्धार केला पाहिजे. आणि या ठिकाणी माझं विशेष करून खास करून आपल्या महिला वर्गाला आवाहन आहे की ही जबाबदारी आपण महिलांनी खूप जास्त प्रामाणिकपणे पाळली पाहिजे. मला माहिती आहे की महिला खूप जास्त प्रामाणिक असतात, इमोशनल असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये ज्या प्रकारची दलाली आणि सौदेबाजी होते त्याच्या विरुद्ध लढायला महिला जास्त निर्धाराने उभ्या राहतात. ती जी भूमिका आपली आहे ती पार पाडण्यासाठी आपण सज्ज राहूया आणि या मतदारसंघामधून आपण वंचितचा आमदार विधानसभेमध्ये पाठवूया एवढा निर्धार या ठिकाणी व्यक्त करूया. एवढं आवाहन करून मी आपली रजा घेते. धुळे तालुक्यातील लोणखेडे येथील सरपंचपदी धीरणबाई काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षीय अधिकारी म्हणून देऊरचे मंडळ अधिकारी एजी सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. धुळे तालुक्यातील लोणखेड येथील सरपंचपदी तिरोनाबाई काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षीय अधिकारी म्हणून देऊर बुद्रुकचे मंडळ अधिकारी एस जी सूर्यवंशी हे उपस्थित होते. लोणखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी लोणखेडी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षीय अधिकारी एस जी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पदासाठी अर्ज दाखल करताना तिरोनाबाई पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राकेश पाटील, दत्तात्रय नेरकर, अरुणाबाई पाटील, बायती ठाकरे, मधुकर पाटील, रेखाबाई पाटील, विमलबाई ठाकरे, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते. आज रोजी लोणखेडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक सरपंच पदासाठी झालेली आहे. निवडणूक सदर बिनविरोध झालेली आहे आणि आपले आजचे निवडणूक अधिकारी सदाशिव सूर्यवंशी नाना हे होते आणि लोणखेडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मिळून बिनविरोध सरपंच तिरोनाबाई काशीनाथ पाटील यांना नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व मिळून गावाचा विकास करण्यासाठी हे सरपंच निवडून आणलेले आहेत. आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत विविध जागेवर आदिवासी समाजाच्या लोकांना समाविष्ट करावे या मागणीसाठी
भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत वर्ग 3 व वर्ग 4 तसेच तत्सम जागेवर आदिवासी समाजाच्या लोकांना समाविष्ट करावे या मागणीसाठी भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या शिक्षण धोरणान्वये सर्व स्तरातील आदिवासींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आदिवासी समाज जो या जिल्ह्यात बहुतांशी मजूर कष्टकरी समाज होता त्या समाजातील मुले आता बहुतांशी सुशिक्षित झाले आहेत. परंतु काहीसा अनास्थेच्या धोरणामुळे जो काही थोडासा वर्ग सुशिक्षित झाला आहे त्यांना नोकऱ्यात समाविष्ट करताना अनेक ठिकाणी अनास्था असते. त्यामुळे बहुतांशी सुशिक्षित आदिवासी तरुण वर्ग बेरोजगारच आहे व त्याला आदिवासींना पिढ्यानपिढ्या जे कष्ट करावे लागतात तेच कष्ट करून त्याची उपजीविका चालवावी लागत आहे. ही बाब शासनाच्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या धोरणाशी कुठेतरी विसंगत आहे. त्यामुळे समाजात शिक्षणाविषयी रुची असलेला वर्ग कमी होत आहे. जे मंडळी चांगली शिकले आहे त्यांना नोकऱ्या नसल्याने त्यांना मोलमजुरीच करावी लागत आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी व्यसनाधीन होतात आणि शासकीय यंत्रणेला दोष देतात. तथापि या बाबींवर शासनाने गंभीर विचार करून प्रकल्पात त्या वर्ग 3 व वर्ग 4 तसेच तत्सम सेवेत जर आदिवासी समाजाच्या तरुणांना समाविष्ट करून घेतले तर यंत्रणेस त्याचा फायदाच होईल आणि त्यामुळे आदिवासी समाजाची शिक्षणाबद्दलची रुची देखील वाढेल. ते यंत्रणेच्या उपयोगी येतील. तरी या मुद्द्यावर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी दीपक आयरे, अशोक सोनवणे, बापू ठाकरे, सुनील सोनवणे, राजेश मालचे, गणेश सोनवणे, राम ठाकरे, नानजी मैरे, भटू मालचे, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. भिल समाज विकास मंचच्या वतीने जे आदिवासी विभाग प्रकल्प धुळे इथं जे रोजंदारीवर बेरोजगारांना लावण्यात येतं तर आजपर्यंत आदिवासी बेरोजगारांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना आदिवासी प्रकल्पाचे जे अंतर्गत आहेत जसं आश्रमशाळा असतील, वसती शाळा असतील, वसतिगृह असतील याच्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना लावण्यात यावा रोजंदारीवर. त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आम्ही प्रकल्पाधिकारी नाही देणार आहोत. जर लावण्यात आलं नाही, अनेक वर्षापासून आदिवासींवर अन्याय होत आहे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं का तात्काळ ज्या रोजंदारीवर आदिवासी बेरोजगारांना, विद्यार्थ्यांना, आदिवासी समाजाच्या लोकांना रोजंदारीवर भरण्यात यावं. आपकी जय जवाहर जिंदाबाद. धुळे जिल्ह्यातील मदारी समाजाला सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे तलाठी मार्फत गृह चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र द्यावेत या मागणीसाठी मुस्लिम मदारी समाज विकास मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मदारी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावीत या मागणीसाठी मुस्लिम मदारी समाज विकास संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यातील भावेर, दोंडाईचा, शिंदखेडा, सोनगीर, वणी, न्याहाळोद, मसदी, साक्री, पिंपळनेर, निजामपूर या ठिकाणी मदारी समाज कायमस्वरूपी वास्तव्यात आहेत. आमच्याजवळ शासनाचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक पुरावे आहेत. आम्ही जन्माला आले मदारी या जातीचा आमच्याजवळ महाराष्ट्र शासन नियमानुसार पूर्वीचा जात नमूद असलेला पुरावा नाही. आम्ही भटके मदारी समाजाचे आहोत. आमचा व्यवसाय सर्पचा खेळ करणे, जादूचे प्रयोग दाखवणे आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जसे की सांगली, अमरावती, वडनेरा, परतवाडा, मूर्तिजापूर, पुलगाव या गावातील मदारी समाजातील लोकांना तलाठीकडून गृह चौकशी अहवालावर जातीचे दाखले मिळाले आहेत. त्याच धर्तीवर धुळे जिल्ह्यातील मदारी समाजाची गृह चौकशी करून अहवाल करून कॅम्प लावून जातीचे दाखले द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी इक्बाल मदारी, माजिद मदारी, हुसेन मदारी, अजित मदारी, हसन मदारी, ईशा मदारी, अजित मदारी, रहमान मदारी, सलीम मदारी, अफजल मदारी, राजू मदारी, आरिफ मदारी, इक्बाल मदारी, फिरोज मदारी, इस्माइल मदारी, सादिक मदारी आदि उपस्थित होते. मदारी समाज संगठन महाराष्ट्र राज्य और धुलिया ज़िले के हमारे जितने भी मदारी समाज हैं, हमारे मदारी समाज के जितने भी कार्यकर्ता है, आज हमने धुलिया ज़िले में कलेक्टर साहब को जाति प्रमाण पत्र बना के देने के बारे में कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है कि धुलिया ज़िले में जितने 4-5 ठिकाने के ऊपर में हमारे मदारी समाज के लोग रहते हैं उनको जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए. महाराष्ट्र में बहुत से ठिकाने पे भटके समाज के लोगों को, मदारी लोगों को गुरे चौकसी अहवाल के ऊपर में, तलाटी के गुरे चौकसी अहवाल के ऊपर में महाराष्ट्र में बहुत से लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है. तो कलेक्टर साहब को हमने बताया कि धुलिया ज़िले में हमारे मदारी समाज के लोग रहते हैं कि महाराष्ट्र में जैसे भी अपने भटके लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है, ऐसे धुलिया ज़िले में जितने भी मदारी लोग रहते हैं 7-8 दिन के बाद में आप चौकसी करने के बाद हमारे मदारी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए. तो महाराष्ट्र में अमरावती, अकोला, बडनेरा, मूर्तिजापुर बहुत से ठिकाने पे मिला है. और मैं कहता हूं कि आने वाले 10-12 दिन में जिला अधिकारी साहब ने
सभी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिल जाएगा। और कभी लाइट हुआ नहीं मिला तो कलेक्टर साहब को फिर मैं 7-8 दिन के बाद 10 दिन के बाद मिलने के लिए आऊँगा। और जितने भी धुलिया जिले के मदारी समाज के लोग हैं सभी को जाति प्रमाण पत्र बना के मिलेंगे। और हो गया तो एसडीएम साहब के हाथ से, तहसीलदार साहब के हाथ से, नहीं तो जिला अधिकारी साहब के हाथ से मैं कैम्प लगा के सब लोगों को जाति प्रमाण पत्र वाटप करने की बोलूँगा। ये पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धनगर समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। जातीय दंगली घडवणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारला बाजूला सारून महाविकास आघाडीला साथ देण्याचे करण्यात आले आवाहन। वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यात निर्धार सभा संपन्न। धुळे विधानसभेसाठी जितेंद्र सिरसाट यांची उमेदवारी जाहीर। लोणखेडी येथील सरपंचपदी तिरोनाबाई काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड। आदिवासी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत आदिवासी तरुणांना रोजगार देण्याची मागणी। आणि मदारी समाजाला इतर जिल्ह्यांप्रमाणे तलाठीमार्फत गृह चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।